completed the classifications, introductions of the alcohol, phenol and ether. Today topic is the nomenclature of the alcohol, phenol and ether. तर आज आपल्याला nomenclature करायचं आहे कोणाचं alcohol, phenol and etherचं. स्टार्ट अप करू आपण nomenclature कोणाचं alcoholचं. nomenclature means नेमिंग करायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडला. ऑर्गॅनिक कंपाऊंडला नेमिंग करणं तर आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढेही कंपाऊंड्स आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याला नेमिंग दोन प्रकारे केले जाते. एक जनरल नेम्स जे रूट्स नेम आणि दुसरा आहे आयपॅक नेम. ओके, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या सिस्टम नुसार नॉमेनक्लेचर केले जाते. ओके, तर आज दोन्ही पाहणार आपण कॉमन नेमिंग एज वेल एज नॉमेनक्लेचर विथ आयपॅक सिस्टम. लक्षात सर्वात पहिले कोणाबद्दल डिस्कस करणार आपण अल्कोहोल बद्दल. ओके, सो जनरल फॉर्म्युला ऑफ द अल्कोहोल ROH इज रिप्रेझेंटेशन ऑफ द अल्कोहोल दॅट इज ROH. आपल्याला माहिती आहे इथे जर पाहिलं तर मोस्ट ऑफ जे अल्कोहोल आहे आपल्याला ते स्टडी करायचे अल्काइल मध्ये. ओके, तर हे जे R आहे R काय रिप्रेझेंटेट करते? R represented the alkyl group. ओके, आणि आपल्याला माहिती आहे OH काय रिप्रेझेंटेट करते? हायड्रॉक्सिल ग्रुप दिसला तर तो काय असते? अल्कोहोल असते. सो ऑब्वियसली OH रिप्रेझेंटेड द अल्कोहोल. सिंपल जनरल नेम ऑफ द अल्कोहोल इज दॅट अल्काइल अल्कोहोल. तर लक्षात घ्यायचं जनरल नेम जे आहे कोणाचं अल्कोहोलचं तर ते काय आहे? अल्काइल अल्कोहोल. नाव आता आयपॅक सिस्टमचे रूल्स आहे काही. ओके, ऑलरेडी आपण डिस्कस केले आहे आयपॅक सिस्टमचे रूल्स. ओके, नॉमेनक्लेचर करणं सुद्धा आलंय 11th स्टँडर्ड मध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये. बट वी हॅव स्टार्ट इन ईच अँड एव्हरी चॅप्टर. जर विचार केला तर प्रत्येक चॅप्टरच्या प्रिव्हियस मध्ये आपल्याला ऑलरेडी याचं नॉमेनक्लेचर दिलंच आहे. ओके, अकॉर्डिंग टू आपण डिस्कस करू त्यानुसार. लक्षात अल्काइक नेम मध्ये जर पाहिलं तर हा जो आहे मोस्ट ऑफ अल्किन्स किंवा अल्काइन राहू शकते. इथे जर पाहिलं आपण डिस्कस केलं तर हा जो R आहे R हायड्रोकार्बन आहे आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन मध्ये आपण अलिफॅटिक मोस्ट ऑफ हे अलिफॅटिक आहे. त्या अलिफॅटिक मध्ये आपण डिस्कस केलं आहे की जे स्ट्रेट चेन अल्केन्स किंवा स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन जे होते त्या स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन मध्ये अल्किन किंवा अल्काइन राहू शकते. आता इथे जर विचार केला तर हा जो R आहे कोणता अल्किन आहे, कोणती अल्किन्स आहे किंवा कोणता अल्काइन आहे हे डिपेंड करते आपल्याला माहिती आहे. ऑब्वियसली AN असेल तर अल्केन असते, EN असेल तर अल्काइन असते आणि Y आणि E जर असेल तर आपल्याला माहिती आहे काय असते? अल्काइन असते. सो सिंपल इथे जर विचार केला तर नंबर ऑफ कार्बन सुद्धा आपल्याला सांगते की ते कोणत्या टाईपचं अल्केन आहे, अल्किन आहे किंवा अल्काइन आहे. जर एक कार्बन असेल तर आपल्याला माहिती आहे मिथेन म्हणतो, 2 असेल तर इथेन म्हणतो, 3 असेल तर 3 असेल तर प्रोपेन म्हणतो, 4 असेल तर ब्युटेन म्हणतो. सिमिलरली इथे जर विचार केला तर R रिप्रेझेंटेड करते अल्केन ग्रुप. सो अल्क मे बी सिंगल बॉन्ड असेल तर एन लागेल, जर डबल बॉन्ड असेल तर इन लागेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर वाय आणि लागेल. तर ऑब्वियसली दिस द अल्केन और कोणताही हायड्रोकार्बन राहू शकते. पण जनरली जर पाहिलं इथे आपल्या सिलेबस मध्ये तर इथे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आले नाही, सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड जर असेल तर आपल्याला माहिती तो अल्केन आहे. सो सिमिलर राईट डाऊन हिअर व्हॉट अल्केन म्हणजे हा आता आयपॅक नेम मध्ये डायरेक्टली राईट डाऊन काय करायचं आपल्याला? अल्केन राईट डाऊन करायचं. बट आता लक्ष द्या याच्या सफिक्स मध्ये लक्ष द्या हा OH आहे आणि OH अल्कोहोल म्हटल्यानंतर हा जो E आहे हा जो अल्केन मधला जो E आहे तो आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे? अल्केन मधला जो E आहे त्याला रिप्लेस करायचा आपल्याला कशाने? लक्षात द्या अल्केन मधला जो E आहे त्या E ला रिप्लेस करायचा आहे कशाने? दिस रिप्लेस विथ द व्हॉट? रिप्लेस विथ द व्हॉट? OL. सो दॅट बाय गेट अल्कॅनॉल. आपल्याला काय मिळते? अल्कॅनॉल. तर आयपॅक नेमिंग मध्ये खूप सिंपल आहे की जे अल्केन आहे त्या अल्केन मधला E रिप्लेस करायचा आहे कशाने? OL ने. दॅट बाय गेट अल्कॅनॉल. अल्कॅनॉल इज द कॉमन आयपॅक नेमिंग ऑफ द अल्कोहोल. तर अल्कोहोलचं आयपॅक नेमिंग काय आहे? अल्कॅनॉल आणि जनरल नेम किंवा कॉमन नेम काय? अल्काइल अल्कोहोल. आता लक्ष द्या अल्कॅनॉल जर म्हटलं आपण तर डिपेंड करतो तो हायड्रॉक्सिल ग्रुप किती प्रेझेंट आहे आणि कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे त्यानुसार आपल्याला काय करायची असते? नंबरिंग करायची असते. ओके, सो आपण वन बाय वन डिस्कस करू. चल लक्ष द्या सर्वात पहिला जर मेंबर एक्झाम्पल घेतो म्हटलं आपण तर लक्ष द्या इथे जर एक्झाम्पल घेतलं आपण CH3OH सर्वात पहिला मेंबर अल्कोहोल फॅमिलीतला. ओके, या अल्कोहोलला जर नेमिंग करायचं तर आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे नेमिंग आहे. एक कोणतं? कॉमन नेम आणि दुसरा आहे आयपॅक नेम. ओके, तर त्याचं कॉमन नेमिंग काय आहे? तर कॉमन नेमिंग आपल्याला माहिती आहे कॉमन नेम अल्कोहोलचं काय? अल्काइल अल्कोहोल. आता इथे अल्काइल किती कार्बन प्रेझेंट आहे? इथे ओन्ली 1 कार्बन आणि एक कार्बन असणारा कोण असते? मिथेन. मिथेन मधला एक हायड्रोजन गेला असेल तर कोणता अल्काइल असेल? ऑब्वियसली मिथाइल. मी जनरली इथे जर पाहिलं तर कोणती अल्किल आहे? कोणता अल्किल ग्रुप आहे? मिथाइल ग्रुप आहे. मिथाइल आणि OH फॉर व्हॉट स्टँड? अल्कोहोल. सो दॅट वाय जनरल नेम इज जनरल किंवा कॉमन नेम जे आहे ते काय झालं याचं? मिथाइल अल्कोहोल. सिंपल जनरल नेम काय आहे याचं? अल्काइल अल्कोहोल. कोणता अल्काइल प्रेझेंट आहे आणि OH स्टँड फॉर
अल्कोहोल. इथे आपल्याला माहिती आहे एकच कार्बन प्रेझेंट असणारी कोणती अल्काईल आहे? मिथाईल. आणि हा मिथाईल अल्कोहोल. ओके, सिंपल. आयपॅक नेमिंग मध्ये आता आपल्याला माहिती आहे आयपॅक नेमिंग मध्ये काय करतो की किती कार्बन प्रेझेंट आहे याच्यामध्ये? एक कार्बन प्रेझेंट असणारा कोण असते? मिथेन. कोण असते? मिथेन. आणि आपण माहिती आहे मिथेन मधला जो ई आहे तो रिप्लेस करतो कशाने? ओएल ना. सो धिस ई रिप्लेस विथ द ओएल दॅट आय गेट अ मिथेनॉल. सो सिंपल, खूप सिंपल्स आहे की तुम्हाला नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेम आणि आयपॅक नेमिंग कसं करायचं आहे. हे जनरल नेम आहे लक्षात ठेवायचं. कॉमन आयपॅक नेम अँड व्हॉट कॉमन नेम. ओके, याच्या अकॉर्डिंग जर जनरली तुम्हाला हे जर माहित झालं तर बाकी कोणत्याही याचे आपण नेमिंग करता येईल. दिस इज मिथाइल अल्कोहोल और मिथेनॉल दोन्ही प्रकारे रीड करता येईल. ओके, सेकंड एक्झाम्पल जर घेतला आपण दॅट इज व्हॉट CS3 CS2OH. ओके, आता इथे जर पाहिलं इथे सुद्धा कोणते नेमिंग येईल? कॉमन नेमिंग अँड आयपॅक नेम. ओके, याचं कॉमन नेम काय आहे? कॉमन नेमचा जर विचार केला तर सर्वात पहिले कॉमन नेम मध्ये कोणती अल्काईल ग्रुप प्रेझेंट आहे? ओके, दोन कार्बन प्रेझेंट असणारा कोणता अल्केन असते? इथेन असते. इथेन मधला जर एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे तर आपल्याला माहित आहे कोणती अल्काईल विथ? इथाईल. सो राईट डाऊन हिअर व्हॉट? राईट डाऊन हिअर व्हॉट? इथाईल. ओके, and OH stand for alcohol, that why it is called as the ethyl alcohol. Okay, now आता आपल्याला काय करायचं? आयपॅक नेमिंग. आणि आयपॅक नेमिंग मध्ये आपल्याला माहिती आहे अल्कॅनॉल. राईट डाऊन डायरेक्ट हायड्रोकार्बन स्टेट चेन. हायड्रोकार्बन किती कार्बनचे आहे ते डायरेक्ट लिहून घ्यायचं. अहो सिंगल क्वांटिटी आहे म्हणजे अल्केनच आहे. अल्केनचा प्रश्नच नाही ना. तर इथे जो दोन कार्बन असणारे सिंगल स्टेट चेन जे हायड्रोकार्बन आहे तो कोण असते? इथेन. आणि आपल्याला माहिती आहे आयपॅक नेमिंग करताना जो ई आहे त्याला आपण काय करतो? रिप्लेस करतो कशाने? ओएल. दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज ethanol. So simple. This is what IUPAC name and common name of the ethyl alcohol or ethanol. Okay, of that compounds. Now third, first discuss CS3. Third example CS3 CS2 CS2OH. Okay, इथे जर घेतला आता याचा IUPAC नेमिंग किंवा कॉमन नेमिंग काय राहणार? आता जर कॉमन नेमिंगचा जर विचार केला आणि IUPAC नेमचा जर विचार केला, जनरल नेम किंवा कॉमन नेम. ओके, आता याचं कॉमन नेम काय? कॉमन नेम तर आपल्याला माहिती आहे अल्काइल अल्कोहोल. स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. स्ट्रेट चेन जे हायड्रोकार्बन आहे तो कोण आहे? पहा किती कार्बन कंटेनिंग करते? 3 कार्बन. मग 3 कार्बन कंटेनिंग कोण असते? प्रोपेन. दॅट इज प्रोपाइल. ओके, आणि हा OH काय आहे? अल्कोहोल आहे. दॅट इज बाय प्रोपाइल अल्कोहोल. ओके, नाउ आता आयपॅक नेम मध्ये जर पाहिलं जनरली अल्काइल अल्कोहोल हे काय होतं? जनरल नेम किंवा कॉमन नेम होतं. आता आयपॅक नेमिंग मध्ये काय करतो आपण? स्ट्रेट चेन घेतो. किती कार्बन कंटेन आहे? 3 कार्बन कंटेन. कोणता अल्केन आहे? ऑब्वियसली प्रोपेन आहे. ओके ओके, आणि प्रोपेन मधला जो ई आहे तो आपण कशाने रिप्लेस करतो? सिंपल ओएल. दॅट वाय इट इज कॉल्ड एज प्रोपॅनॉल. व्हॉट? प्रोपॅनॉल. इथे लक्ष द्या, आपल्याला माहित आहे की जेव्हाही आपण जनरली शिकलो त्यावेळेस आपल्याला माहित झालं होतं की आयसो केव्हा लावतो, सेक केव्हा लावतो, टट केव्हा लावतो. लक्ष द्या, इथे जर पाहिलं इथे एन याला आपण रीड करताना काय लिहू? एन प्रोपिल अल्कोहोल. एन प्रोपिल अल्कोहोल काय आलं तर लक्ष द्या, 2 पेक्षा जर जास्त कार्बनची जर स्टेट चेन असेल तर त्यावेळेस काय लावतो आपण? या. सो दॅट बाय दिस इज एन प्रोपिल अल्कोहोल. ओके, आणि याला काय म्हणतो आपण? प्रोपॅनॉल. आता थोडंसं एक्झाम्पलला थोडं हे करतो. इथे जर पाहिलं तर CS3 CH here CH3 here what? OH CS3. ओके, आता इथे जर पाहिलं इथे याचं कॉमन नेम काय आहे आणि याचं आयपॅक नेमिंग काय आहे? कॉमन नेम काय आहे? 1 2 3 कार्बन असणारा ऑब्वियसली कोण आहे? प्रोपाइल. ओके, प्रोपिल आहे. पण लक्ष द्या इथे जो OH ग्रुप आहे, OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे की सेकंडरी कार्बनला अटॅच आहे? ओके, प्रायमरी कार्बन ऑलरेडी डिस्कस केला आपण की जो एकाच कार्बनला अटॅच होता हा प्रायमरी होता. मग इथे एन लागला जो की 2 पेक्षा जास्त कार्बन होते. पण इथे जर पाहिलं तर हा जो कार्बन आहे हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे सेकंडरी कार्बन आहे. आणि सेकंडरी असेल तर दॅट वाय काय सेक. ओके, आणि किती कार्बन आहे? 3 कार्बन. 1 2 3 कार्बन असणारा कोणता असते? प्रोपिल. सो सेक प्रोपिल. आणि OH स्टँड फॉर OH साठी काय लावतो आपण? अल्कोहोल. सो हुज नेम इज सेक प्रोपिल अल्कोहोल. सेक का बरं लागलं तर सेकंडरी कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. दॅट वाय इट इज सेक प्रोपिल अल्कोहोल. आता नॉमेनक्लेचर कोणतं? आयपॅक नेमिंग. आयपॅक नेमिंग मध्ये काय करतो आपण? स्टेट चेन 1 1 2 3 कार्बन असणारा कोण असते? प्रोपेनच असते. ओके, प्रोपेन आहे सिंगल क्वांटिटी आहे म्हणून A आणि A. पण आपल्याला माहिती आहे की ई रिप्लेस करतो कशाने? अल्केन मधला ई जो आहे तो कशाने रिप्लेस करतो? ओएल. ओके, रिप्लेस विथ द ओएल. बट आता लक्ष द्या, इथे आपण पाहिलं होतं की इथे OH ची जी पोझिशन्स आहे तर पहिला प्रायमरी कार्बनला अटॅच होता म्हणून इथे आपल्याला
नंबरिंग द्यायची गरज पडली नाही. पण इथे जर पाहिलं तर जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे हा सेकंडरी कार्बनवर प्रेझेंट आहे. दॅट वाय काय करायला लागते, इथे आपण काय करतो, सिलेक्ट करतो स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेनला सिलेक्ट केल्यानंतर आपण नंबरिंग करतो. अशा कंडिशन मध्ये काय करतो, आपण नंबरिंग करतो की जिथून जो फंक्शन ग्रुप आहे तो जवळ पडला पाहिजे. ऑब्विसली दोन्ही साइडना ऍज ए फंक्शन ग्रुप आहे OH हायड्रॉक्सिल ग्रुप आर सेम पोझिशन. ओके, इथून जर नंबरिंग करा किंवा इथून करा 1 2 3 3. आता आपल्याला माहिती आहे की हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे हा कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे, सेकंड. सो दॅट वाय हिअर ऍड द प्रोपेन हायपन 2 हायपन ऑल. त्याला काय म्हणू आपण, प्रोपेन 2 ऑल. 2 का बरं लिहिला तर हा सेकंडरी कार्बनवर सेकंड कार्बनवर काय आहे, अटॅच आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, म्हणून सिंपल. अजून जर पाहिलं आपण एक्झाम्पल, नेक्स्ट पण एक्झाम्पल कन्सिडर CS3 CS2 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 OH. ओके, आता याचं जे कॉमन नेमिंग काय होणार तुम्ही सांगा. कॉमन नेम काय करतो, सर्वात पहिले आपण अल्काईल घेतो. कोणती अल्काईल, 4 कार्बन असणारी कोणती अल्काईल असते, you know which alkyl, butyl. So write down butyl. But you know that what you know, if more than 2 carbon in a straight chain we are write down N here. Okay, the previous मध्ये इथे काय write down करायचं आहे, N ब्युटी. ओके, आणि OH साठी काय लावतो आपण, अल्कोहोल. तो सिंपल, किती खूप सिंपल्स आहे. पण लक्षात द्या असेच काही क्वेश्चन्स येते जे आपल्याला करता येते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली मार्किंग जाते. खूप सिंपल आहे. आयपॅक नेमिंग राईट डाऊन करायला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येते. ओके, कॉमन नेमिंग काय झालं, एन ब्युटील अल्कोहोल झालं. आता आपल्याला काय करायचं, आयपॅक नेमिंग. आयपॅक नेमिंग अल्कोहोलची कसं करतो आपण, राईट डाऊन स्ट्रेट चेन जेवढी कार्बन्स आहे ते काय करतो, हायड्रोकार्बनला स्ट्रेट चेन जे हायड्रोकार्बन त्याचं नाव लिहितो. सो ऑब्विसली आपल्याला माहिती आहे किती कार्बन्स आहे, 4 कार्बन म्हणजे कोण आहे, ब्युटेन. मग आपल्याला माहिती आहे की आयपॅक नेमिंग करासाठी अल्कोहोल मध्ये ई ला OL ला रिप्लेस करतो, नॉट अ कोएल. व्हॉट, OL ला ई ला कशाने रिप्लेस करतो आपण, OL. सो दॅट वाय इट इज कॉल्ड एज अ ब्युटॅनॉल. नेक्स्ट वन एक्झाम्पल जर घेतो म्हटलं आपण तर एक्झाम्पल नेक्स्ट वन CS3 CS3 CS2 OH. ओके, आता याचं आयपॅक नेमिंग आणि कॉमन नेम काय आहे. कॉमन नेमिंग मध्ये 1 2 3 4 4 कार्बन प्रेझेंट आहे. 4 कार्बन प्रेझेंट असणारा कोण असते, ब्युटाईल. सो राईट डाऊन हिअर व्हॉट, ब्युटाईल. आणि हा कोण आहे, OH स्टँड फॉर अल्कोहोल. पण लक्ष द्या इथे ऍक्च्युअल कॉमन नेमिंग मध्ये इथे आपण आयसो लावतो. इथे याचं नाव काय आहे, आयसो ब्युटील अल्कोहोल. आणि आयसो का बरं लावलं, ऑलरेडी आपण शिकलो आहे की आयसो म्हणजेच काय, की असा हायड्रोकार्बन, असा अल्केन ज्यामध्ये, असा हायड्रोकार्बन ज्यामध्ये काय होते की लास्ट सेकंड कार्बनवर जर एक मिथाइल ग्रुप प्रेझेंट असेल. लक्ष द्या इथे हायलाइट करून घ्या की आयसो केव्हा लावतो आपण, ऑलरेडी शिकलो आहे. वेन आयसो आपला लास्ट सेकंड कार्बन हॅव्हिंग CS3 ग्रुप. जर मिथाइल ग्रुप असेल लास्ट सेकंड कार्बन वर तर काय लावतो आपण, आयसो लावतो. पण कोणता, किती CS3 ग्रुप, ओनली वन CS3 ग्रुप. एक CS3 ग्रुप असेल तर त्याला आपण काय लावतो, आयसो लावतो. ओके, इथे जर पाहिलं तर कोण आहे, लास्ट सेकंड कार्बनवर कोण प्रेझेंट आहे, CS3 ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून याला काय लावलं, आयसो ब्युटील अल्कोहोल. आता आयपॅक नेमिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की स्ट्रेट चेन पहिले काय करतो आपण, स्ट्रेट चेन सिलेक्ट करतो. कारण इथं ब्रांच चेन आहे तर ब्रांच वाय तर त्या पहिले काय करायला लागेल, नेमिंग करताना आयपॅक नेमिंग करताना स्ट्रेट चेन सिलेक्ट करायला लागेल. तुम्ही सिलेक्टेड दिस स्ट्रेट चेन, एक स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची. ओके, आता स्ट्रेट चेन सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करायचं, याला नंबरिंग करायचं. नंबरिंग कुठून करतो, अशा डायरेक्शन अशा पोझिशन कडून करतो की जिथून फंक्शन ग्रुपला नंबरिंग कमी आली पाहिजे. ओके, सपोज जर इथून बघा 1 2 3 फंक्शन ग्रुपला 3 नंबरिंग येते. ओके, पण इकडून केलं तर फंक्शन ग्रुपला पहिली नंबरिंग येते 1 2 3 नंबरिंग केली. ओके, आता लक्ष द्या इथे जर पाहिलं 1 2 3 ठीक आहे, आपण असणारा कोण आहे, प्रोपेन आहे. प्रोपेन मधला ई रिप्लेस करतो आपण कशाने, अल्कोहोल OL ला. सो रिप्लेस विथ OL. 1 पोझिशन वर राईट डाऊन करायची गरज नाही, पण लिहिलं तरी चालेल 1 ऑल. ओके, आता जे उरलं आहे स्ट्रेट चेनच्या बाहेर जे उरलं आहे ते कोण आहे, सबस्टिट्यूएंट. याला काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूएंट. ओके, स्ट्रेट चेनच्या ज्या पलीकडे ज्या बाकीच्या जे आहे त्याला काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूएंट म्हणतो. आणि या सबस्टिट्यूएंटला कुठे लिहितो, लक्ष द्या, फंक्शन कुठे लिहितो, सफिक्स मध्ये. आणि सबस्टिट्यूएंटला कुठे लिहितो, प्रिफिक्स मध्ये. ही जर मेन आहे त्याचा प्रिफिक्स कोण आहे इथे, आणि या प्रिफिक्स मध्ये कोण लिहू आपण, सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट कोण आहे, CS3 म्हणजे मिथाइल. आता मिथाइल कोणत्या कार्बनवर आहे, सेकंड. सो दॅट वाय राईट डाऊन 2 मिथाइल प्रोपेन 1.
त्याचं नाव काय आहे 2-मिथाइल प्रोपेन 1-ऑल. लक्ष द्या काय जे स्टेट चेन होतं पॅरेंट चेन कोण होता प्रोपेन, इथे हायड्रॉक्सिल ग्रुप OH होता म्हणून रिप्लेस केली ही OL. ओके दिस इज प्रोपेन 1-ऑल प्रोपॅनॉल. ओके आणि जो बाकीचं उरलेलं होतं त्याला काय म्हणतो आपण स्टेट चेनच्या व्यतिरिक्त जो असते ते काय म्हणतो सबस्टिट्यूएंट. आणि सबस्टिट्यूएंटला राईट डाऊन करतो कुठे सबस्टिट्यूएंटला राईट करतो प्रिफिक्स मध्ये. आता याचा जो नंबरिंग याची पोझिशन सुद्धा इंडिकेट करायला लागेल. ओके दॅट वाय 2-मिथाइल प्रोपेन 1. ओके नेक्स्ट पण एक्झाम्पल ड्रॉ करू. नेक्स्ट वन एक्झाम्पल मध्ये जर घेतलं तर इथे CS3 ओके. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहित आहे की याचं कॉमन नेमिंग काय होणार, याचं आयपॅक नेमिंग काय. चला याचं कॉमन नेमिंग बघू. तर कॉमन नेमिंग काय 1 2 3 4 कार्बन प्रेझेंट आहे. इट इज ऑल्सो व्हॉट ब्युटाइल. पण लक्ष द्या ब्युटाइल आहे पण ह्या कार्बनला किती कार्बन अटॅच आहे, हा कोणता कार्बन आहे सेकंडरी आहे का प्रायमरी आहे की टर्शरी आहे. तर ऑब्विसली 3 कार्बन अटॅच असणारा कार्बन कोण असतो टर्शरी. सो दॅट बाय राईट डाऊन टर्ड. आणि कोणता अल्किल आहे ब्युटिल. सो दॅट बाय टर्ड ब्युटिल. आणि हा OH दॅट इज अल्कोहल. सो सिंपल. पहा काय केलं आहे की टर्शरी कार्बन आहे म्हणून काय लावलं टर्ड. सेकंडरी कार्बनवर हायड्रॉक्स हा टर्शरी कार्बनवर हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे म्हणून टर्ड लावलं. सेकंडरी वर होता म्हणून सेक लावलं. ओके सो दॅट बाय इट इज अ टर्ड ब्युटिल अल्कोहल. आता आयपॅक नेमिंग काय करतो सिलेक्ट करायला लागेल पॅरेंट चेन. सो सिलेक्ट द पॅरेंट चेन. आता लक्षात द्या लॉंगेस्ट पॅरेंट चेन कोणती आहे. लॉंगेस्ट सिलेक्टेड द लॉंगेस्ट पॅरेंट चेन. आता पॅरेंट चेन जर सिलेक्ट करतो म्हटलं लॉंगेस्ट तर कोणती आहे ऑब्विसली तेच होणार. ऑलरेडी झालं फक्त इथे 2. ओके इथे सिलेक्ट केलं. आता इथे जर पाहिलं तर काय होणार 1 2 3 कार्बन नंबरिंग कुठून पण द्या 1 2 3 3 कार्बन असणारा कोण असते प्रोपेन. ही रिप्लेस विथ द OL. पण हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या पोझिशनवर आहे सेकंड. सो प्रोपेन 2-ऑल. आणि इथे कोण आहे कोणत्या याच्यावर आहे 2-मिथाइल. दिस इज एक्झाम्पल. खूप सिंपल आहे. हे सर्व आयपॅक नेमिंग आहे कुणाच्या. इथे काय केलं आपण की 3 कार्बन लॉंगेस्ट चेन किती कार्बनची होती 3 सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग करतो जिथून फंक्शन इकडून देऊ शकता तिकडून सेम आहे. ओके त्याच्यानंतर आपण पॅरेंट चेन लिहिली प्रोपेन होती. ही रिप्लेस केला हायड्रोजनसाठी OL ला. पण कोणत्या याच्यावर होता हायड्रोक्सिल ग्रुप सेकंड याच्यावर राईट डाऊन सेकंड. आणि जो सबस्टिट्यूएंट होता बाकी आपल्याला माहिती आहे पॅरेंट चेनच्या व्यतिरिक्त जे असते ते सबस्टिट्यूएंट असते. सो राईट डाऊन 2-मिथाइल प्रोपेन 2-ऑल. नेक्स्ट पण एक्झाम्पल जर घेतलं आपण लक्ष द्या CS3 CH2 CS2. आता या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. मग याचा कॉमन नेम काय होणार तर ऑलरेडी कॉमन नेम काय आहे आणि आयपॅक नेम काय. ऑलरेडी आपण कॉमन नेमिंग पाहिलं आहे. जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं अल्कोहलचं त्यावेळेस हा एक्झाम्पल घेतलं होतं आपण. अशा 2 कार्बन असणारा अल्काईल कोणता आहे आणि याचा ऑलरेडी कॉमन नेम जे आहे ते पाहिलं आपण काय होतं याचं ग्लायकॉल. काय होतं ग्लायकॉल. आता आयपॅक नेमिंग करायचं आणि काय करतो आपण सिलेक्ट करतो लॉंगेस्ट चेन. ऑब्विसली सिलेक्टेड आहे लॉंगेस्ट चेन. जिथून फंक्शन ग्रुप जवळ पडते तिथून नंबरिंग करतो. दोन्ही साईडला फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे. नंबरिंग कुठून करा 1 2. ओके आता आपल्याला माहिती आहे 2 कार्बन असणारा कोण असते इथेन. ही रिप्लेस करतो कशाने OL. पण लक्ष द्या इथे जर पाहिलं तर हायड्रॉक्सिल ग्रुप कोणकोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे फर्स्ट अँड सेकंड. सो राईट डाऊन इथेन. ही रिप्लेस करायची OL ला इथ हायपन 1 2 हायपन OL. सो दॅट इज व्हॉट इथेन 1 2 हायपन OL. मीन्स लक्ष द्या 2 पहिल्या आणि फर्स्ट अँड सेकंड कार्बनवर कोण प्रेझेंट आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. मीन्स 1 2 हायपन OL लागला. ठीक आहे खूप सिंपलच आहे. मग नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं CS3 CS2 CS2 इथं जर OS लावला. याच्यामध्ये जर बघितलं याचं कॉमन नेम काय आहे आयपॅक नेमिंग काय आहे. असं कॉमन नेम बघितलं तर कॉमन नेम काय आहे सो सिंपल 3 कार्बन प्रेझेंट आहे. 3 कार्बन सिलेक्ट करायचं आहे. ऍक्च्युअली आयपॅक नेमिंगच्या वेळी सिलेक्ट करायचं 3 कार्बन असणार. याचं ऑलरेडी नाव शिकलो आपण ग्लिसरॉल नाव पाहिलं आहे. काय म्हणतो आपण ग्लिसरॉल. आयपॅक नेमिंगच्या वेळेस काय करायचं सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेनला काय करायचं सिलेक्ट करायचं. लॉंगेस्ट चेनला सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग द्यायची 1 2 3 कोणत्याही डायरेक्शन मध्ये. ओके इथे कोणत्याही डायरेक्शन चालेल 1 2 3.
आता 3 कार्बन असणारा कोण असते? प्रोपेन. E replaced with the OL आणि हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या पोझिशन प्रेझेंट आहे? फर्स्ट सेकंड. सो दॅट बाय राईट डाऊन हायपर 1, 2, 3 ट्रायऑल. इथे लक्ष द्या, इथे जर पाहिलं तिथे OL च्या ठिकाणी डाय लावायचं आहे. का बरं? डायऑल का लिहिलं आणि इथे ट्रायऑल का लिहिलं? तर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, दॅट बाय डायऑल डाय आणि 3 आहे म्हणून तिथे ट्रायऑल. बस एवढं खूप सिंपलच आहे. IUPAC नेमिंग्स अँड common name of the alcohol. Here completed the IUPAC namings and common naming of the alcohol. Now let's start the phenols and the ethers.